नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत. आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या पूर्व परीक्षेसाठीची लेक्चर सिरीज बघतोय. बी पब्लिकेशनचा ठोकळा आपण यासाठी यूज करतो. एक अत्यंत चांगल्या सुस्पष्ट भाषेमध्ये लिहिलेला हा ठोकळा, संपादन अजित कुमार. या ठिकाणी आपण राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी सी याचे सगळे जुने प्रश्न जे आहेत त्या टॉपिकच्या नंतर दिले तेही बघतोय. NCERT आणि जे क्रमिक पुस्तकं आहे त्याचा याच्यामध्ये जो काही टच आहे त्याचाही अभ्यास आपण करतोय. विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये नवीन मुद्दे ॲड करून या ठिकाणी हा ठोकळा यांनी आणलेला आहे आणि नक्कीच एक दर्जेदार असा ठोकळा म्हणून याच्याकडे बघता येईल. आज एक पुन्हा एका नवीन घटकासह आपण या ठिकाणी भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. आपला अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था हा विषय या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यातील आजचे घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख असणार आहेत. आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोघांमधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थव्यवस्थेची घटक आपण समजून घेतले. चार ज्या अवस्था असतात त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये त्या आपण समजून घेतल्या. कोणकोणत्या चार अवस्था असतात, कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढे आपण उत्पादनाचे घटक बघितले. उत्पादनाचे चार घटक, त्याच्या बदल्यात जे आपण मोबदले देतो तेही आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर जी मालकी आहे, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे कसे प्रकार पडतात ते 3 प्रकार आपण या ठिकाणी मागील लेक्चरमध्ये बघितली होती. नक्कीच तुम्हाला सर्व काही आठवत असेल. त्यामध्ये मग भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, समाजवादी आणि मिश्र कोणत्या देशामध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे, त्यांचे फायदे तोटे काय, हे सगळं आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये असेच काही महत्त्वाचे मुद्दे, नवीन मुद्दे, त्या अर्थव्यवस्थेचे इतर प्रकार. त्यामध्ये आता हे जे तुम्ही बघतायत विकसित, अविकसित वगैरे, हे अर्थव्यवस्था ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्यानुसारचे प्रकार म्हणूया किंवा विकासानुसारचे प्रकार म्हणून आपल्याला या प्रकारांकडे बघावं लागेल. पहिला प्रकार तो म्हणजे विकसित अर्थव्यवस्था, ज्याला डेव्हलप इकॉनॉमी असं आपण म्हणतो. काय? विकसित अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय विकासाची एक विशिष्ट टप्प्यापर्यंत परिपक्व अशी अवस्था गाठलेली आहे. काय? परिपक्व अवस्था विकसित झाली आहे आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या, त्यांना विकसित अर्थव्यवस्था. मग याच्यामध्ये नेमकं काय असतं? तुम्ही विकसित कशाला म्हणणार तर उच्च दरडोई व राष्ट्रीय उत्पन्न. दरडोई, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न चांगलं असलं पाहिजे, देशाचं उत्पन्नसुद्धा चांगलं असलं पाहिजे, उच्च असलं पाहिजे, हाय लेवलचं असलं पाहिजे. पुढे अल्प जन्मदर आणि अल्प मृत्यूदर. जन्मदरावर नियंत्रण असलं पाहिजे, मृत्यूदरावर नियंत्रण असलं पाहिजे. त्यानंतर उत्पादनांच्या साधनांचा कार्यक्षम वापर. उत्पादन साधनं जी आहेत मग त्यामध्ये श्रम असेल, हे भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल किंवा संयोजक ज्याला म्हणतोय आपण, ते चारही जे साधनं आहेत ना त्यांचा कार्यक्षम वापर, ज्या अर्थव्यवस्थेत खूप चांगल्या पद्धतीचा वापर होतो तिला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणूया. पुढे इथे दारिद्र्य कमी आहे, बेकारीचा दरसुद्धा कमी आहे, उच्च दरडोई उपभोग आहे, उच्च उत्पादकता आहे. म्हणजे इथे खर्चसुद्धा लोक खूप जास्त करू शकतात कारण की प्रत्येकाकडे चांगला पैसा आहे. पुढे आयातीपेक्षा निर्यात या ठिकाणी अधिक असते. विकसित अर्थव्यवस्था आहे, खूप सारं उत्पादन केले जाते, स्वावलंबी देश झालेला असतो, स्वतःच्या गरजा भागवून बाहेरच्या देशाला निर्यात केली जाते आणि बाहेरील चलन आपल्या देशामध्ये आणल्या जातं. ओके, निर्यात अधिक आहे. त्यानंतर उच्च मानवी निर्देशांक, मानव विकास ज्याला आपण म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतोय, तीसुद्धा उच्च कोटीची या ठिकाणी असणे अपेक्षित असतं. या सगळ्या बाबी जर असतील तर तिला काय म्हणायचं? विकसित अर्थव्यवस्था. अमेरिकेसारख्या किंवा काही युरोपियन कंट्रीज आहेत, नक्कीच त्या देशातील किंवा त्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यांना आपण विकसित किंवा डेव्हलप इकॉनॉमी असं म्हणतो. पुढची अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे अविकसित. यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय हा जो विकास आहे ना तो प्राथमिक टप्प्यामध्ये आहे, प्रायमरी स्टेजमध्ये आहे. इथे दरडोई उत्पन्न अल्प आहे, राष्ट्राचं उत्पन्नसुद्धा अल्प आहे. पुढे या ठिकाणचा जन्मदरही उच्च आहे आणि मृत्यूदरसुद्धा उच्च आहे. कारण की आरोग्य सुविधा ज्या आहेत ना त्यांचा अभाव म्हणूया आपण, लोकांमध्ये जी जनजागृती आहे तिचा अभाव म्हणूया, अविकसित आहे ना. उत्पादन साधनं आहेत त्यांचा अपुरा वापर, जी काही
उत्पादन केल्या गेलं पाहिजे त्या पद्धतीने उत्पादन होत नाही. पुढे प्रचंड दारिद्र्य आहे, प्रचंड बेकारी आहे. पुढे प्रतिकूल परकीय व्यापार, तोही मुद्दा आहे. त्यानंतर निम्न स्तरावरील मानवी विकास ज्याला आपण म्हणतोय, तोही त्याचा महत्त्वाचा भाग आहे. मानवी विकास ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्याला HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, तोही निम्न स्तरावरील या ठिकाणी आहे. पुढे विकसनशील अर्थव्यवस्था, विकसित, अविकसित आणि विकसनशील. विकसनशील, अंडर डेव्हलप म्हटलं त्याला, म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेल्या विकसनशील अर्थव्यवस्था. अविकसित कडून विकसितकडे जो प्रवास सुरू असतो ना, ते मधल्या टप्प्यातील जी अर्थव्यवस्था आहे तिला विकसनशील म्हटलं जातं. अविकसित अर्थव्यवस्था काही प्रमाणात संपलेली असते, मात्र विकासाचा टप्पा जो आहे तो अजून गाठायचा असतो. अशा अर्थव्यवस्थांना विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. मग हिची लक्षणं काय आहेत विकसनशीलची? तर भविष्यातील विकासाच्या आशा ज्या आहेत त्या इथे निर्माण होऊ लागतात. विकासाची क्षमता जी आहे ती हळूहळू प्रकट होऊ लागते. पुढे या ठिकाणी दारिद्र्य आणि बेकारी जी आहे तिचा दर समाधानकारक नसला तरी तो कमी होण्यास सुरुवात झालेली असते. म्हणजे कुठेतरी दारिद्र्य कमी होते, कुठेतरी बेरोजगारी कमी होते, म्हणजे चांगल्या दिशेने वाटचाल दिला म्हणतो आपण, ती या विकसनशीलमध्ये होती. ओके, तीनही प्रकार. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था विभागलेली असते त्याचे दोन पद्धतीने वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे व्यवसायानुसार, कोणता व्यवसाय त्या ठिकाणी चालतोय, आणि दुसरं मालकीनुसार. बघा, व्यवसायानुसार नेमकं कसं वर्गीकरण करणार तुम्ही? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थ आणि पंचम. प्राथमिक क्षेत्र. आता प्राथमिक कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी नैसर्गिक किंवा प्राकृतिक साधन संपत्ती आहे त्याचा वापर करून उत्पादन होतंय मॅक्झिमम, त्याला प्राथमिक क्षेत्र म्हणायचं. हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. यामध्ये शेती आहे, पशुपालन आहे, मासेमारी, खाणकाम, जंगल संपत्ती, निसर्गावर आधारित ढोबळमानाने याला कृषी क्षेत्र असंही म्हटलं जातं. प्राथमिक क्षेत्र, प्रायमरी सेक्टर, याला कृषी आणि संलग्न असा शब्द आहे. अलाइड, ॲग्री अँड अलाइड सेक्टर असं आपण त्याला म्हणतो. पुढे आहे द्वितीय क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. बघा, प्रक्रिया, ज्याला कारखानदारी म्हणतो आपण. या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनाचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. इथे जी प्रायमरी सेक्टरमध्ये जे आपण उत्पादित केलं ते या द्वितीय क्षेत्रातला तो कच्चा माल आहे. या द्वितीय क्षेत्राला आपण उद्योग क्षेत्र असंही म्हणतो. काय? इंडस्ट्रीयल सेक्टर असंही त्याला म्हणतो. मग यामध्ये फळ प्रक्रिया उद्योग असेल, लोहपोलाद उद्योग असेल, कापड उद्योग असेल, ऊस उद्योग असेल. त्यानंतर आहे तृतीय क्षेत्र. या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या सेवांचे उत्पादन केले जाते. याला सेवा क्षेत्र आपण म्हणतो. यामध्ये मग बँकिंग आहे, विमा आहे, वाहतूक आहे, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन. पुढे चतुर्थ क्षेत्र आहे जे उच्च बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. डोक्याचा वापर आहे, ज्ञानाच्या उच्च पातळीवरील घडामोडींचा यामध्ये समावेश आहे. मग यामध्ये नवनिर्मितीच्या कल्पना शोधणे असतील, नवीन नवीन आयडियाज, काही शोध असतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण म्हणतोय ते, संशोधन आणि विकास, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, संगणक याच्याशी निगडीत जे काही उद्योग आहेत ते येतात चतुर्थ क्षेत्रामध्ये. आणि पुढचं पंचम क्षेत्र. याच्यात काय आहे? याच्यात निर्णय क्षेत्र म्हणूया आपण याला. म्हणजे वरिष्ठ स्तरावरील जे सरकारी धोरणं आहेत, सरकारचे निर्णय आहे, यामध्ये मग शासन, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवरील ज्या काही संस्था आहेत ज्या धोरणं ठरवत आहेत ते येतात पंचम क्षेत्रामध्ये. तर अशी 5 क्षेत्र अर्थव्यवस्थेची या ठिकाणी तुम्हाला माहीत असली पाहिजे. दुसरे जर बघितले, या ठिकाणी उत्पादन घटकांच्या मालकीनुसार आपण जसं तिकडे प्रकार बघितले होते त्याच पद्धतीचं, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र ज्याला आपण सरकारी क्षेत्र म्हणतोय, मालकी सरकारची आहे. यामध्ये उत्पादनाचे स्वरूप, प्रकार, प्रमाण याविषयीचे निर्णय सरकार घेते. जसं रेल्वे, संरक्षण, दूरदर्शन सार्वजनिक क्षेत्र आहेत. पुढे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योग, उपक्रम यावर खाजगी व्यक्ती, संघटना यांचे नियंत्रण आहे. ओके, खाजगी क्षेत्र त्याला म्हणतोय आपण, प्रायव्हेट सेक्टर म्हणतोय.
यामध्ये उत्पादनाचा नफा ही मूलभूत प्रेरणा आहे, काय प्रॉफिट. पुढे संयुक्त क्षेत्र, ज्या क्षेत्रातील उद्योग उपक्रम खाजगी व सरकारी या दोहोंच्या एकत्रित मालकीचे आहेत त्यांना संयुक्त क्षेत्र म्हणतात. उदाहरणार्थ एखादा पोलाद कारखाना आहे किंवा त्यातील एकूण भांडवलापैकी काही टक्के वाटा सरकारचा आहे, काही खाजगी आहे, याला आपण काय म्हणणार? संयुक्त सेक्टर, जॉईंट सेक्टर असंही त्याला म्हटलं जातं. आणि पुढचं असतं सहकार क्षेत्र, सहकार. इथे मालकी हक्क काही व्यक्तींचा मिळून म्हणजे सामूहिक असतो. बघा, सहकारामध्ये समूह आहे, जिथे मग भांडवलामध्ये किती हिस्सा आहे कोणाचा त्याच्यानुसार नफा भेटणार, त्या हिस्सानुसार. थोडंसं खाजगी म्हणूया, मात्र वेगळा. सहकारी साखर कारखाने सभासदांच्या मालकीचे असतात. त्याचबरोबर सहकारी दूध संस्था आहे, विपणन संस्था आहे, बँका आहेत, पतसंस्था आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे जागतिक अर्थव्यवस्था. जागतिक बँक दरवर्षी आपला अहवाल जाहीर करते, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. 2016चा जो GDP आहे त्याच्यानुसार जगातील जी काही देश आहेत त्यांचे वर्गीकरण या ठिकाणी केले गेले. एक उच्च उत्पन्न अर्थव्यवस्था ज्याचं GNP $12,615 जास्त आहे. मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था ज्यामध्ये निम्न मध्यम आणि उच्च मध्यम त्यांचा GNP दिला आहे. आणि अल्प ज्याचा GNP हा $1,025 कमी आहे. आणि तुम्ही जर बघितलं अल्प उत्पन्न गटामध्ये जगातील 11.7% लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचा जागतिक उत्पन्नातील वाटा फक्त 0.70% एवढा आहे. म्हणजे 11.7% लोकसंख्या, मात्र उत्पन्नात वाटा फक्त 0.70. मध्यम उत्पन्न गट जर बघितलं तर इथे 72% लोकसंख्या आहे आणि उत्पन्नात वाटा 32% जवळपास. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे उच्च उत्पन्न गट आहे इथे लोकसंख्या फक्त 16% राहते, मात्र जो काही वाटा आहे जगाच्या उत्पन्नात तो 66% आहे. उच्च उत्पन्न गट साहजिक आहे, त्या ठिकाणचा विकसित देशांचा समूह म्हणूया आपण. विकसित देशातील ती लोकसंख्या असणार आहे, यात कोणतीही शंका नाही. म्हणजे थोडक्यात काय, जगातील संपत्तीचे वितरण हे असमान पद्धतीने झालेले आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पुढे गेल्या 17 वर्षात अल्प उत्पन्न अर्थव्यवस्थांचा विकास दर हा उच्च उत्पन्न अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या कमी विकसित अर्थव्यवस्था आहेत त्या वाढत आहेत, त्यांचा विकास दर जास्त आहे, हे मात्र इथे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे आता कसे प्रश्न आले इथे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला, ते या ठिकाणी आपल्याला बघायची. पहिला प्रश्न या ठिकाणी होता की जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटीची दोहा फेरी 2002ची. या वाटाघाटी 2011पर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. खाली ऑप्शन आहेत तुमच्यासमोर, याचे उत्तर तुम्ही द्यायचे, कारण की हे आपण बघितलेलं आहे. आपली स्वतंत्र लेक्चर सिरीज ज्याच्यामध्ये आपण मागील जे प्रश्न आहेत कंबाईनला आलेले किंवा राज्यसेवेला आलेले ते सगळे त्याचे लेक्चर स्वतंत्र घेतलेले आहेत. ते जर तुम्ही बघितलेले असतील तर याचे उत्तर तुम्हाला देता येतील. नाहीतर मग ते जा आपल्या यूट्यूब चॅनलला, त्या ठिकाणी बघा. किंवा आपलं STIRCP ॲप्लिकेशन आहे, त्यावरही राज्यसेवेचा कोर्स आहे, कंबाईनचा कोर्स आहेत. त्या ठिकाणी जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिकांची ॲनालिसिस आहे. टॉपिक वाईज लहान लहान 15-20 मिनटाचे लेक्चर्स आहेत, ते बघा, उत्तरं देता येतील. पुढे दुसरा प्रश्न होता विधाने विचारात घ्या. मग त्या ठिकाणी नाफ्टाबद्दलचा प्रश्न आहे, कधी अस्तित्वात आला हा करार, नाफ्टाचा संस्थापक सदस्य फ्रान्स होता का, तेही आहे. चुकीचे बरोबर विधान ओळखा सांगितले होते. त्यानंतर जोड्या लावा, गॅट कधीचा आहे, उरुग्वे फेरी कधीची आहे, डंकेल प्रस्ताव कधीचा आहे आणि WTO कधीची. माहीत असेल, अभ्यास केला असेल तर उत्तर देता येतील. पुढे विधानं विचारात घ्यायला सांगितली होती. WTOची स्थापना आहे, तिचा उद्देश आहे, तिचे संस्थापक देश आहे, त्यावर प्रश्न विचारला गेला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल लहानसा मुद्दा या ठिकाणी फोकस केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे? विकसनशील आहे. कशी आहे? विकसनशील, म्हणजे विकसितही नाही आणि अविकसितही नाही. ती मिश्र आहे. म्हणजे इकडे मालकीनुसार म्हणाल तर मिश्र आहे. थोडीशी भांडवलशाहीकडे झुकणारी, मात्र समाजवादाकडे नव्हे. सुरुवातीला समाजवादाकडे झुकत होती, मात्र 91 नंतर ती भांडवलशाहीकडे झुकायला सुरुवात झाली. आणि आधी जी कृषी प्रधान होती आता ती विरुद्ध मागं पडते. आता उद्योग आणि सेवा याचा विस्तार होतोय भारतामध्ये, तो वाढत चालला आहे. कारण की इथे जर तुम्ही बघितलं, थोडीशी आकडे बघितली, राष्ट्रीय उत्पादनामध्ये जो वाटा आहे, उत्पन्नातील वाटा 1950-51मध्ये बघितलं, शेतीचा 59% वाटा होता, उद्योगाचा 13% आणि सेवाचा 27%.
91मध्ये शेती 59वरून 32वर आली, उद्योग 13वरून 27वर आणि सेवा 40वर. 12-13मध्ये गेलात तुम्ही, शेती फक्त 13% आली आहे, उद्योग 27 आणि सेवा 59. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं 1951 50-51च्या नेमकं उलट 12-13मध्ये घडतंय. इथे 59.2 शेतीचा वाटा होता 50-51मध्ये, आता तो सेवाचा झाला 59.2. ओके, महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे. पुढे आपण जातोय ते म्हणजे बेस इयर 2011-12 जे आहे त्याच्यानुसार शेती क्षेत्र त्याच्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आणखी डिटेलमध्ये बघत जाऊया. तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहेत तो कायम ठेवा, लेक्चर्स बघत राहा. नक्कीच तुम्हाला राज्यसेवापूर्व, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी यासाठी ही संपूर्ण लेक्चर सिरीज खूप फायदेशीर ठरेल, यात कोणती शंका नाही. जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे सगळे लेक्चरमध्ये मुद्दे कव्हर केलेले होते, आपण अभ्यास केला होता म्हणून आपल्याला हे जमलं आहे. चला, व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.